पल्लवी आनंदाने होळीची सर्व तयारी करत होती। गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही तिची बहीण आणि जीजू होळीच्या दिवशी घरी येणार होते। यावेळी तिची बहीण शिवानी गरोदर होती, त्यामुळे तिच्या येण्याबद्दल ती खूप उत्सुक होती। होळीनंतर तिची बहीण प्रसूतीसाठी तिच्या माहेरीच राहणार होती, म्हणूनच तिने आपले सर्व सामान सोबत आणले। पल्लवीने आपल्या बहिणीला पाहताच तिला आनंदाने मिठी मारली। शिवानीलाही आई वडील आणि बहिणीला भेटून खूप आनंद झाला। होळीच्या दिवशी शिवानीचा नवरा महेशही तिथेच राहणार होता। महेशने पल्लवीला पाहिल्यावर तो तिच्याकडे बघतच राहिला। पूर्ण 6 महिन्यांनी तो तिला पाहत होता। 6 महिन्यांपूर्वी तो आपल्या सासू सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला इथे आला होता, तेव्हा त्याने पल्लवीला पाहिले होते। या 6 महिन्यातच पल्लवीच्या लुकमध्ये आणखी सुधारणा झाली होती। तिचे गोरे शरीर पाहून महेशची नियत डगमगू लागली। पल्लवीने चहा नाश्त्याचा ट्रे आणून चहाचा कप महेशच्या दिशेने वाढवला, तेव्हा महेशने चहा घेण्याच्या बहाण्याने तिच्या बोटांना विचित्र पद्धतीने स्पर्श केला। तेव्हा पल्लवीला विजेचा झटका बसल्यासारखं वाटलं। ती घाबरली आणि महेशच्या डोळ्यात पाहू लागली। महेशच्या डोळ्यातली खतखत बघून तिला जरा अस्वस्थ वाटू लागले। असेही पल्लवी आधीपासूनच तिच्या जीजूंशी फारशी बोलत नसे। तिचे संगोपनच अशा प्रकारे झाले की सुरुवातीपासूनच तिने फक्त अभ्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित केले होते। बहिणीच्या लग्नानंतर तिच्या जीजूंनी तिला हसवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण पल्लवीच्या गंभीर स्वभावासमोर त्यांचे सगळे प्रयत्न मातीमोल ठरले होते। खरं तर महेशला पल्लवीच्या सौंदर्याने वेड लावले होते। जरी त्याची पत्नी शिवानी सुद्धा खूप सुंदर होती तरी, पण ते म्हणतात ना की कोणालाही तूप दुसऱ्याच्या ताटातच जास्त दिसते, तशाच प्रकारे महेशलाही पल्लवी अधिक सुंदर वाटली आणि तो नेहमी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा। पल्लवी जसजशी त्याच्यापासून दूर राहायची तसतशी तिला मिळवण्याची महेशची इच्छा अधिकच वाढत चालली होती। त्याने मनात ठरवले होते की एक दिवस तो तिच्या सौंदर्याचा उपभोग नक्की घेईल। त्यामुळेच त्याची पत्नी गरोदर राहिल्यापासून तो वेळोवेळी सासरी जात असे आणि या काळात तो आपल्या मेहुणीलाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असे। या सगळ्या गोष्टींचा अर्थ पल्लवीला समजला नाही। तिला वाटले की तिच्या जीजूंना तिची खूप काळजी आहे, त्यामुळेच तो तिच्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन येतो। कधी त्यांना जेवायला घेऊन जातो, तर कधी पिकनिकची योजना आखतो। पण या सर्व गोष्टींमागे एकच कारण होते, ते म्हणजे महेश आपल्या मेहुणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता। पल्लवी तिच्या मैत्रिणींमध्ये तिच्या जीजूंविषयी खूप प्रशंसा करायची। तिच्या आई वडिलांनाही एवढा चांगला जावई मिळाल्याचा खूप आनंद झाला होता, जो रोज घरी येतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतो। पण महेशची नजर पल्लवीवर आहे हे त्यांना माहीतच नव्हते। यावेळी होळीच्या दिवशी सकाळी नाश्ता करून महेशने त्याच्या खोलीत जाऊन गुपचूप दारू प्यायली, त्यामुळे त्याला सौम्य नशा झाली। तेव्हा त्याची नजर पल्लवीवर पडताच त्याचे भान हरपले। आज पल्लवीने पांढऱ्या रंगाची कुर्ती घातली होती। पांढऱ्या रंगाच्या चुडीदारात तिचे मजबूत पाय दिसत होते। यासोबतच तिची ओढणी इंद्रधनुष्यासारखी लहरत होती। तिने केसांना तेल लावून पोनीटेल बनवले होते, कानात मोठे झुमके घातले होते। ती खूप सुंदर दिसत होती। आज महेशला ती तलावात फुललेल्या ताज्या गुलाबासारखी दिसत होती। तिला पाहून महेश बेकाबू झाला होता। तो फक्त योग्य संधीच्या शोधात होता। आज कसेही करून तो तिला रंग लावण्याच्या बहाण्याने स्पर्श करणारच होता। पण आतापर्यंत पल्लवी होळी खेळण्यासाठी मैदानात उतरली नव्हती, तर घरातील कामात आईला मदत करत होती। काही वेळाने तिच्या आईने तिला हाक मारली आणि म्हणाली, अरे बेटा, हे बघ, इथले तूप संपले आहे। आपल्याला अजून काही पदार्थ बनवायचे आहेत, म्हणून एक काम कर, स्टोअर रूम मध्ये जाऊन तुपाचा डब्बा घेऊन ये। बाहेर बसलेल्या महेशच्या कानावरही हा आवाज पोहोचला होता। ते ऐकून त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली। पल्लवीला एकट्यात पकडण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कधीच मिळणार नाही, असा विचार तो करू लागला। त्यामुळे तोही पल्लवीच्या मागे स्टोअर रूमच्या दिशेने जाऊ लागला। तेव्हा पल्लवीला वाटले की जणू कोणीतरी तिच्या मागे चालत आहे। तिने मागे वळून पाहिले तर महेश एका भिंतीमागे लपला। थोडा वेळ इकडे तिकडे बघितल्यावर पल्लवी पुन्हा स्टोअर रूमच्या दिशेने जाऊ लागली। महेशच्या हृदयाचे ठोके प्रत्येक क्षणी अनियंत्रित होत होते।
येणाऱ्या क्षणांचा विचार करत तो उत्साही होत होता. पल्लवी स्टोअर रूम मध्ये गेल्याबरोबर तिच्या पाठोपाठ महेशनेही आत जाऊन तिला मागून पकडले. तेव्हा पल्लवीला पूर्ण धक्का बसला. महेशने तिचा दुपट्टा ओढून हात बांधला तेव्हा घाबरून ती मागे वळली. अचानक झालेल्या या हल्ल्याने पल्लवीला काही समजेल तोपर्यंत ती महेशच्या तावडीत सापडली होती. आता तिला सगळा मामला समजला होता. भीतीने तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. महेश तिला जबरदस्तीने जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा पल्लवी रागाने ओरडली आणि म्हणाली, जिजू काय करतायत हे? सोडा मला, मला खूप वेदना होत आहेत. जर हे सर्व माझ्या बहिणीला कळले तर काय होईल? यावर महेश निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, तुझ्या बहिणीला कळले तरी ती माझे काय नुकसान करू शकेल? अगं, इथे तर एकट्या महिलांनाही पतीला सोडण्याचे धाडस होत नाही, मग ती तर आई होणार आहे, ती माझे काय नुकसान करेल? बघ, मला तू खूप आवडतेस. एकदा का तू माझी झालीस तर मग मी तुझे आयुष्य महागड्या भेटवस्तूंनी सजवेन. त्या शैतानाच्या तावडीतून ती कशी सुटू शकेल हे पल्लवीला समजत नव्हते. हिम्मत एकवटून पल्लवीने त्याला त्याच्या गुडघ्यांमध्ये जोरात लात मारली. त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. तेव्हा पल्लवीला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली. ती पटकन तिथून पळत सुटली. बाहेर येताच ती तिच्या वडिलांना जाऊन धडकली आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली, पप्पा, ते जिजू. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून तिच्या वडिलांना आता दुसरे काही ऐकण्याची गरजच उरली नाही. रागाच्या भरात ते स्टोअर रूम मध्ये पोहोचले तेव्हा महेश जमिनीवर आडवा पडला होता. त्यांनी त्याला रागाने मारायला सुरुवात केली. असे काही घडेल अशी महेशला अपेक्षा नव्हती. मेहुणीला बळजबरीने मिळवून घेईन आणि बदनामीच्या भीतीने त्याची मेहुणी शांत बसेल असाच तो विचार करत होता. पण इथे तर सगळं उलटच घडलं. यशवंतरावांनी लगेचच पोलिसांना बोलावले. असं केल्याने आपल्या मोठ्या मुलीचे घर उद्ध्वस्त होईल याची त्यांना चिंता नव्हती, कारण त्यांना आता आपल्या मुलीला अशा वाईट व्यक्तीसोबत राहूच द्यायचे नव्हते. शिवानीला जेव्हा हा सर्व प्रकार कळला तेव्हा तिलाही तिचा नवरा कसा आहे हे जाणून धक्काच बसला. पण तरीही ती वडिलांना म्हणाली की पप्पा, मला खात्री द्या की या शैतानाला शिक्षा नक्की होईल. नाहीतर जर आज त्याने माझ्या बहिणीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्या तो दुसऱ्या मुलीलाही आपला बळी बनवेल. यशवंतरावांना आज आपल्या दोन्ही मुलींचा खूप अभिमान वाटत होता. अशा परिस्थितीतही त्यांच्या मोठ्या मुलीची गुन्हेगाराला शिक्षा व्हावी अशी इच्छा होती आणि आज धाकट्या मुलीने आपल्या शौर्याने स्वतःची इज्जत वाचवली होती. महेशला तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच्या वाईट विचारांमुळे आज त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबतचे सर्व नातेसंबंध संपवले होते, कारण त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाची खूप बदनामी झाली होती. शिवानीनेही पतीला घटस्फोट दिला होता. वेळ निघून गेल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. शिवानी आपल्या मुलाच्या संगोपनात व्यस्त होती. तिचे आई वडील तिला साथ देत होते. आता या घटनेला 3 वर्ष उलटून गेल्यावर यशवंतराव शिवानीसाठी नाते शोधू लागले आणि लवकरच त्यांना शिवानीसाठी अविनाश आवडला. अविनाशला एक मुलगी होती आणि त्याची पत्नी या जगात नव्हती. अविनाश अतिशय साधा आणि सरळ माणूस होता. यशवंतराव शिवानीच्या नात्याबद्दल बोलले आणि त्यानंतर लवकरच अविनाश आणि शिवानीचे लग्न झाले. आज शिवानी तिचा नवरा आणि 2 मुलांसोबत सुखाने आयुष्य जगत होती. बदनामीच्या भीतीने किंवा संसार वाचवण्यासाठी ती त्यावेळी गप्प राहिली असती आणि जर ती अपराधाला शिक्षा होण्याबद्दल बोलली नसती तर कदाचित ती अजूनही त्या नीच व्यक्तीसोबत गुदमरल्यासारखी जीवन जगत असली असती. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.